तुला कळतंय का तू नक्की काय करतोयस? तू सुखाच्या शोधात भटकत फिरतोस, पण नेमकं सुख म्हणजे काय हेच बहुधा कळलं नाहीये तुला. हो, पैसा जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे, पण तुझं जगणंच मुळात पैशांसाठी झालंय रे. तहान भूक विसरून पैशाला सुख मानून तू तुझ्या नकळत भरकटत चाललायस. आज तुझे डोळे उघडतो बघ. एकदा एक गरीब लहान मुलगा आई वडिलांसोबत बाजारात खरेदीला गेला. तिथे त्याने पालकांच्या खिशाला परवडेल असे आईस्क्रीम विकत घेतली. आता तिथेच शेजारी एक समवयस्क मुलगा त्याच्या आईसोबत खरेदीला आला होता. आता त्याच्यासारखी सायकल हवी म्हणून गरीब मुलगा हट्ट करू लागला. तर श्रीमंताच्या पोराला गरीबाच्या हातातलं आईस्क्रीम हवं होतं, पण त्या आईने ते न देता त्याच्या हातात महागडं खेळणं दिलं. त्यावेळी गरीबाचं पोर फार रडलं. त्याचे वडील त्याला म्हणाले, तुला नेमकं काय हवं होतं ना, हे तुला मोठं झाल्यावर कळेल. तुला कळतंय का तू नक्की काय करतोयस? तू सुखाच्या शोधात भटकत फिरतोस, पण नेमकं सुख म्हणजे काय हेच बहुधा कळलं नाहीये तुला. हो, पैसा जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे, पण तुझं जगणंच मुळात पैशांसाठी झालंय रे. तहान भूक विसरून पैशाला सुख मानून तू तुझ्या नकळत भरकटत चाललायस. आज तुझे डोळे उघडतो बघ. एकदा एक गरीब लहान मुलगा आई वडिलांसोबत बाजारात खरेदीला गेला. तिथे त्याने पालकांच्या खिशाला परवडेल असे आईस्क्रीम विकत घेतली. आता तिथेच शेजारी एक समवयस्क मुलगा त्याच्या आईसोबत खरेदीला आला होता. आता त्याच्यासारखी सायकल हवी म्हणून गरीब मुलगा हट्ट करू लागला. तर श्रीमंताच्या पोराला गरीबाच्या हातातलं आईस्क्रीम हवं होतं, पण त्या आईने ते न देता त्याच्या हातात महागडं खेळणं दिलं. त्यावेळी गरीबाचं पोर फार रडलं. त्याचे वडील त्याला म्हणाले, तुला